तर मुंबईतील पावसाचा रस्ते वाहतुकीला फटका बसलेला आहे। रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनांचा खोळंबा झालेला आहे। वाहतूक कोंडीमुळे मुंबईकर बेहाल झालेले आहेत। मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। वेस्टर्न आणि ईस्टर्न एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। तर पावसाचा रस्ते वाहतुकीला फटका बसलेला आहे। रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने मुंबईकर बेहाल झालेले आहेत आणि मुंबईकरांची ही जी वाहतूक आहे ती आता संथ गतीने सुरू आहे। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्यासोबत जोडले गेले आहेत। महेश, तुम्ही माटुंगा या परिसरामध्ये आहात, त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेले आहे। सध्या रस्ते वाहतूक मंदावलेली, काय अपडेट्स आहेत? नक्कीच माझ्या मागे तुम्ही पाहू शकता नाना शंकरशेठ पूल जो आहे हा उतरतो आणि हा उतरल्यानंतर मुंबईच्या बाहेर जाण्यासाठी जी वाहतूक आहे ती वाहतूक खोळंबल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। गेले अनेक तास बंपर टू बंपर ट्रॅफिक लागलेला आहे आणि नागरिकांना आणि वाहन चालकांचा सगळ्यात मोठा त्रास सहन करावा लागतो। आता माझ्यासोबत एक अशी व्यक्ती आहे जी 10:30 वाजता मुंबईतून निघण्याचा प्रयत्न करते आणि आता दुपारचे 1 वाजून गेलेले आहेत आणि अजूनही परिस्थिती आहे तशीच आहे। तुमचं नाव सांगा आणि काय परिस्थिती आता? माझं नाव प्रतीक तुलसीदास उदेशी आहे। मी वाशीमधून प्रभादेवी डेली प्रवास करतो। मी सकाळी 8:30 वाजता निघलो होतो वाशीमधून आणि इकडे सायनवरून मला जे ट्रॅफिक नडलं, मी इकडे दादर TT पर्यंत मी 10:30 वाजता पोचलो आणि दादर TT पर्यंत माझा पुढे जायचा रस्ताच नाही, कारण की असं वॉटर लॉगिंग झालं आहे माझे। म्हणजे मी बघतो की मोठी मोठी गाडी ते बंद पडली आहे, बस बंद पडली आहे आणि इकडे कोणी पण नाही त्या बसला या गाडीला हेल्प करणार, काही माणूस कोणी पण नाही इकडे, नाही BMC आहे नाही आणि पोलीस बी आहे, कोणी पण नाही इकडे। आता मी परत जातो वाशीमधून। आता मी इकडून खाली जस्ट U-टर्न घेतला आहे आणि इकडे मी ट्रॅफिकमध्ये 1 तास झाला मी इकडे थांबलो आहे। नक्कीच मी तुम्हाला काही दृश्य दाखवण्याचा आपण प्रयत्न आता करूया। माटुंगाचा हा ब्रिज आहे, माटुंगापासून हा सरळ जो ब्रिज निघतो तो सायनच्या दिशेने जातो। मात्र दादरपासून उतरलेली जी ट्रॅफिक आहे, म्हणजे जी वाहनं सायनच्या दिशेने जातात आणि या दादर ब्रिजचा नाना शंकरशेठ पुलाचा वापर जे करतात त्या रस्त्यावरची वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे। जसं की आता एका व्यक्तीशी एका नागरिकाशी आता आपण बोललो होतो, त्यांनी सांगितलं की सकाळी 10:30 वाजता दादरला ते आले आणि आता वाजून गेले आहेत 1 वाजून गेलेला आहे आणि अजूनही गाड्या या ठिकाणी बंपर टू बंपर ट्रॅफिक आपल्याला पाहायला मिळत आहे। काही नागरिक आहेत जे स्वतःहून पुढाकार घेत आहेत, रस्त्यावर आलेले आहेत आणि वाहनांना एका बाजूने काढण्याचा प्रयत्न ते करत आहेत। या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून पण प्रयत्न केले जातात, मात्र पोलीस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेले नाही आहेत। त्यामुळे आता नागरिकांनीच पुढाकार घेऊन हे ट्रॅफिक सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। किती तास झाले इकडे हे ट्रॅफिक तुम्ही बघताय सर? 1.5 तास। मी 1.5 तास ट्रॅफिक जाममध्ये। अच्छा, म्हणजे 1.5 तास हे ट्रॅफिक जाममध्ये फसलेले आहेत। काही जणांना नाशिकला जायचं आहे, काही जणांना पनवेलला जायचं आहे, काही जणांना पुण्याला जायचं आहे आणि अशातच हा ट्रॅफिकचा जो खोळंबा आहे, वाहतुकीचा जो खोळंबा आहे तो पाहता पुढचे काही तास यातून सुटका मात्र मुंबईकरांची होणार नाही हे मात्र आता नक्की वाटायला लागलेलं आहे। कारण पावसाचा जोर असाच कायम राहिला आणि पाण्याचा निचरा झाला नाही तर पुढच्या काही तासात मुंबईची परिस्थिती आणखी काहीतरी वेगळी असू शकते असा अंदाज बांधला जातोय। नक्कीच महेश, तर आठवड्यातला पहिला दिवस आणि या दिवसाची सुरुवातच मुंबईकरांची पावसानं झालेली आहे। मुंबईकर बेहाल झालेले आहेत आणि पुढचे काही तास असाच पाऊस राहिला तर आणखी परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।